अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंदो आनंददायका. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरा. श्री नृसिंह सरस्वती अमरापुरा ग्राम येती. कृष्णा नदी किनारी राहती औदुंबरी तळी देखा. 12 वर्ष ते राहत लोकोद्धारा कारण तप करीत. अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका सत जलयोगिनी सेवा करीत. देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्ता आपण. विविध लीला दाखवून मनोरथ पुरविते भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरिती वर्णिल्या. महासिद्ध त्या स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणू वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याच्या घरी भिक्षेस जात तो प्रेमने गृहात. घेवड्याची भाजी वाढत तृप्त केली गुरुराया. श्री गुरु म्हणती तया प्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदूप लागत. तव गुप्त धन अकस्मात त्यासी पाहो सापडले. धनाचा अंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरुनी उरत इतके धन मिळे. श्री दत्त दयावंत ऐसे लीला दावित. दारिद्र भक्तांच हरित करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य. आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती श्री दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरून होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत देवता येती महाबाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकारे पाहुनिया. योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहतसे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धारिले लोक अनंत. अपार महिमा होत आजही तेथवरी. शिरोळी ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरित. येऊनी नृसिंहवाडीत पादुकांती सेवितसे. पती पत्नी पादुकात सेवित पूजा अर्चा करीत नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी. प्रसन्न वदनी गृही जात पुत्र होई तुझ प्रत. अति आनंदी वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाले वर्ष 7 घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित माता म्हणे आक्रदंत. श्री गुरुंनी दिदला वत्स अल्पायुषी का झाला. लोक तिसी समजावीत परिती काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधी रूपे तेथे येत. म्हणून जा पादुका स्थानात वदतीतला तुला येथे. पुत्र शवाते घेऊन वाडी स्थान. पादुकांवरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसी करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरुमूर्ती आली. दुःख काय दुःख म्हणती ते सांग. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत. ऐसे उठून ऐकून उठत माता विस्मित होतसे. पुत्रा ते पाहे जिवंत पतीसे उठवून दावित. श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून
म्हणून नमन करीत असे नृसिंहवाडी पादुकास्थान पार असे महिमान अदृश्य रूपे नारायण ते राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा श्री गुरूंसी. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त लीलामृत अध्याय 3 श्री गुरुदत्तराज चरणार्पणमस्तु.